बघा काल आपण काय जेनेटिक कोड बघितलं, ठीक आहे. येस सर नो. नाव वी टॉक अबाउट व्हॉट अ म्युटेशन अँड जेनेटिक कोड. म्हणजे म्युटेशनचा काय रोल आहे जेनेटिक कोड मध्ये, दॅट वी आर जस्ट गोइंग टू सी. ठीक आहे. सौरभ आला का रे? येस सर. प्रणव आहे का? यस सर. प्रेरणा? येस सर. येस सर. जागृती आहे का? येस सर. आकाश? यस सर. मौर्य? ठीक आहे, चला we start the lecture. The relationship between the genes and the DNA are best understood by the mutation studies. बघा रिलेशन कोणामध्ये बेटा, जीन आणि काय डीएनए मध्ये. याला आपण एकदम व्यवस्थितपणे स्टडी करू शकतो. कधी? बाय डुईंग द म्युटेशन स्टडी. म्हणजे म्युटेशन हे जीन मध्ये किंवा डीएनए मध्ये काही बदल घडू शकतात का? डिलीशन अँड रिअरेंजमेंट इन द डीएनए may causes loss or gain of gene and so function. बरोबर. हे बघा, जीन मध्ये काही डीएनए मध्ये काहीतरी सेगमेंट तुटली, डीएनए ची काही सेगमेंट बदलली, डीएनए मध्ये काहीतरी चेंजेस झाले, तर डीएनए मध्ये काही चेंजेस झाले याचा अर्थ जीन मध्ये काहीतरी 100% बदल होणार. बरोबर आहे का नाही? कारण की आपण म्हणतो जीन, जीन काय बेटा? पार्ट ऑफ डीएनए. हा तुमचा डबल स्ट्रँडेड डीएनए असेल. या डबल स्ट्रँडेड डीएनए मध्ये हा जो तुकडा एवढा, एवढ्या तुकड्याला तुम्ही काय म्हणता बेटा? जीन. काय म्हणता? जीन. दिस इज व्हॉट युअर डीएनए. मग डीएनएचा प्रत्येक तुकडा, प्रत्येक पीस काय बेटा? एक छोटासा डीएनए. येस और नीट कंटेन. आता इथून पुढे हा एक डीएनएचा हा एवढा तुकडा काय बेटा? इट इज ऑल्सो रिप्रेझेंटिंग अ वन काइंड ऑफ जीन. काय आहे? एक प्रकारचा जीन. मग जीन हे काय बेटा? जीन आर दी पार्ट्स ऑफ डीएनए. मग समजा डीएनए मध्ये काहीतरी बदल झाले, डीएनए मध्ये काहीतरी डिलीट झालं, काहीतरी रिअरेंजमेंट झाल्या, तर तिथे काय होतं बेटा? लॉस ऑर गेन ऑफ जीन अँड सो इट्स फंक्शन. बरोबर का? मग त्याच्यामुळे काय होतं? एक तर जीन कमी होतात किंवा जास्त होतात. बघा, इन्सर्शन और डिलीशन ऑफ वन और टू मेसेस, चेंज इन द रीडिंग फ्रेम फ्रॉम पॉइंट ऑफ इन्सर्शन और डिलीशन, इट इज कॉल्ड फ्रेम शिफ्ट इन्सर्शन और डिलीशन म्युटेशन. आता बघा काय म्हणता इथे, ही बघा नॉर्मल सिक्वेन्स आहे. कोणावरती? डीएनए वरती. कळतंय काय? रीडिंग सिक्वेन्स आहे डीएनए वरती. काय? AUG, UAC, GUA, CGU, ACG, UAC, GUA, CGU आणि UAA. सॉरी, ही सिक्वेन्स कोणावरती आहे? आरएनए वरती. कोणावरती आहे? आरएनए. आपल्याला माहिती आहे AUG काय बेटा? सांगा, AUG काय आहे? अरे ऐकू येतं का सगळ्यांना? येस सर. AUG काय आहे मग? मिथिओइन. कोडॉन. मिथिओनिनचा कोड आहे. कोणाचा कोड आहे? मिथिओनिन. काल शिकवलं ना, इट इज अ स्टार्ट कोडॉन अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अ डिअर कोडिंग अ अमाइनो ऍसिड मिथिओनिन. UAA काय आहे सांगा? 3' एंडला. फॉर्माइल. काय बेटा तो? सांगा, सगळ्यांनी सांगा. काय तो? स्टॉप कोडॉन आहे. काय तो? इट इज अ स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन. आठवतंय का नाही सगळ्यांना? येस और नो? येस Yes, सर. sir. यस सर. ठीक आहे. मग समजा आता इथे एक बेस इन्सर्ट झाला. कुठे? या ठिकाणी. काय बेटा? ग्वानिन नावाचा एक बेस इन्सर्ट झाला या सिक्वेन्स मध्ये.
तर काय होईल बेटा इथे बघा रिडिंग फ्रिक्वेन्सी इथून इथपर्यंत बघा सेम आहे, इथपर्यंत रिडिंग सिक्वेन्स काय सेम आहे, पण इथे काय ऍड झाला ग्वानिन नावाचा नायट्रोजनस बेस किंवा न्यूक्लियोटाइड ऍड झाला, तर इथे सिक्वेन्स काय झाली बेटा GAC, इथे काय झाली बेटा GUA, इथे काय आली GUA. CGU. Likewise that all sequences get altered, बरं का नाही. इथे बघा इथे पण हा A फ्री झाला, म्हणजे काय बेटा the sequences get changed. इथे ही सिक्वेन्स काय होती CGU, आता इथे काय आली ACG. काय दिसतंय तुम्हाला इथे रिडिंग सिक्वेन्स मध्ये काय झालं बेटा अल्टरेशन झालंय, बरोबर का नाही. इथं पण बघा क्लिअर. Yes, sir. आणि रिडिंग सिक्वेन्स मध्ये जर अल्टरेशन झाले तर काय होईल बेटा तो वेगळा अमाइन ऍसिड तिथे जोडला जाईल, आणि वेगळा अमाइन ऍसिड जोडला गेला म्हणजे कॅरेक्टर काय बेटा बदलेल. येस ऑर नो, काय होईल बेटा कॅरेक्टर Yes, sir. बदलेल. क्लिअर. Yes, sir. रिडिंग फ्रेम इज Yes, गेट sir. अल्टर्ड. डिलीशन ऑफ वन बेस, समजा इथे ऍडेनिन नावाचा न्यूक्लियोटाइड याला जर आपण डिलीट केलं तर इथे बघा तो डिलीट झाल्यामुळे इथे रिडिंग सिक्वेन्स पुन्हा इथे अल्टर झाली बघा, हा डिलीट झाला इथे बघा, ही सिक्वेन्स बघा चेंज झाली का नाही पुन्हा, अगेन इज अल्टर्ड. म्हणजे काय बेटा जर एक नायट्रोजन बेस सुद्धा कमी झाला कुठे DNA मध्ये, तर तो त्या प्रकारचे चेंजेस कोणामध्ये दाखवतो mRNA मध्ये, आणि त्या प्रकारचे चेंजेस झाले म्हणजे काय होतं बेटा रिडिंग फ्रेम जी असते ती काय होते अल्टर्ड होते, आणि याला आपण काय म्हणतो बेटा फ्रेम शिफ्ट इन्सर्शन याला, आणि याला आपण काय म्हणतो फ्रेम शिफ्ट डिलीशन टाइप ऑफ म्युटेशन. क्लिअर. Yes, sir. समजतंय का नाही सगळ्यांना. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. समजा एकाच वेळेस काय झालं बेटा 3च्या 3 न्यूक्लियोटाइड गायब झाले, इन्सर्शन ऑर डिलीशन ऑफ 3 ऑर इट्स मल्टिपल बेसेस, तीनाच्या पटीमध्ये बेस काय झाले बेटा इन्सर्ट झाले किंवा कमी झाले, inserted or deleted in a one or multiple codons, the reading frame remain unaltered from the point onwards. Hence, one or multiple amino acids are inserted or deleted. It proves that the codon is a triplet and reads a contagiously. आता बघा काय म्हटलं इथे, समजा आपण इथे एक नवीन न्यूक्लियोटाइड ऍड केला पुन्हा डायरेक्ट, एक पूर्ण सेटच्या सेट ऍड केला कशाचा 3 नायट्रोजन बेसचा, इथून इथपर्यंत बघा रिडिंग सिक्वेन्स काय आहे सेम आहे, बरोबर आहे का. इथून इथे पण रिडिंग सिक्वेन्स काय आहे सेम आहे, फक्त इथं हा एक ऍड झाला, म्हणजे इथे काय बेटा GAG हा कोणता तरी अमाइन ऍसिड काय करतो कोड करतोय, तर हा तिथे रिडिंग सिक्वेन्स मध्ये तो अमाइन ऍसिड काय करेल बेटा इन्सर्ट करून टाकेल. क्लिअर. Yes, Yes sir. or no? डिलीट केला आपण ACG नावाचा कोडॉन डिलीट केला, तर कोडॉन डिलीट झाल्यामुळे काय बेटा इथून इथपर्यंत सिक्वेन्स सेम आहे, इथून पण इथपर्यंत सिक्वेन्स सेम आहे, फक्त या ठिकाणी एक जो कोड होता ACG नावाचा तो कोड काय झाला बेटा गायब झाला. तो डिलीट झाल्यामुळे काय झालं, तो ज्या प्रकारच्या अमायनो ऍसिडला कोड करत असेल ते अमायनो ऍसिड काय होणार नाही बेटा चेन मध्ये दिसणार नाही, आणि अमायनो ऍसिड चेंज झालं म्हणजे काय बेटा कॅरेक्टर चेंज होईल. कळतं का नाही. मग याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण बेटा व्हॉट इन्सर्शन ऑर डिलीशन ऑफ 3 ऑर इट्स मल्टिपल बेसिस. कळतंय का नाही, कळतंय का नाही. मग याचा अर्थ काय म्युटेशन जर झाले तर जेनेटिक कोड मध्ये काय होतात बेटा बदल होतात, बरोबर आहे का. मग येस ऑर नो, एखादा जीन कमी झाला एखादा जीन जास्त झाला, एखाद्या 3 न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स Yes, sir. वाढली कमी झाली, एव्हरीथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट. या सगळ्या गोष्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत सांगा. म्युटेशन. म्युटेशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत म्युटेशन. आणि ह्या म्युटेशन मुळे काय होतं बेटा जेनेटिक कोड काय होतो Change. काय होतो जेनेटिक कोड. Change. जेनेटिक कोड इज गेट अल्टर्ड. येस ऑर नो.
समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes. Yes, ऑलरेडी sir. आपण एक शिकलोय. Yes. ऑलरेडी कुठे झालंय आठवतं का? आठवते आपल्याला कुठे झालं ते? 11th ला sir. Yes, sir. तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये सौरभ भाऊ. Mutation मध्ये झालं होतं. हा? Mutation, point mutation प्रिन्सिपल अँड इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर जे झालं त्याच्यावरती आपली थिअरी टेस्ट झाली. त्या चॅप्टर मध्ये होतंय. तुम्हाला Yes. आठवत नाही कोणाला? बघा मग आता नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट युअर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. नेक्स्ट पॉइंट काय म्हणतात? रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. कळतंय का काय बोलतोय मी? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? नाव वी आर मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन म्हणजे काय? जीन कसे रेग्युलेट करतात ते आपल्याला बघायचं. आता बघा, जीन एक्सप्रेशन हे काही स्टेजेस मध्ये होतं. पहिली स्टेप काय असते बेटा? ट्रान्सक्रिप्शन. बरोबर का नाही? पहिली स्टेप काय असते? ट्रान्सक्रिप्शन. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे कोणता आरएनए रे? एचएनआरएनए. कोणता आरएनए? एचएनआरएनए. बरोबर आहे का नाही? हा बघा न्यूक्लियसचा भाग आहे. हा काय? सायटोप्लाझमचा भाग आहे. जीन आहे हा डीएनए वरचा. बरोबर आहे? हा जीन काय करेल बेटा? ट्रान्सक्रिप्शन लेवल मध्ये काय करेल बेटा? एचएनआरएनए बनवेल. बरोबर आहे का? काय म्हणता पण त्याला? प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. काय म्हणता बनेला? प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. बरोबर आहे का? हा असा बनेल. नंतर याच्यामध्ये काय बेटा? प्रोसेसिंग होईल. काय होईल बेटा? प्रोसेसिंग. प्रोसेसिंग झाल्यानंतर काय होईल बेटा? याच्यामधले इंट्रॉन्स निघून जातील. बरोबर आहे का नाही? काय निघून जातील? इंट्रॉन्स निघतील. याला काय होईल बेटा? कॅपिंग आणि काय होईल बेटा? टेलिंग होईल. बरोबर आहे का? काय होईल बेटा? कॅपिंग आणि काय होईल? टेलिंग होईल. काय तयार झाला तुमचा? हा ऍक्टिव्ह एमआरएनए. काय तयार बेटा तुमचा? हा ऍक्टिव्ह एमआरएनए. हा ऍक्टिव्ह एमआरएनए काय बेटा? न्यूक्लियसच्या बाहेर येईल. कुठे बेटा? न्यूक्लियसच्या बाहेर. आणि मग तो काय करेल बेटा? ट्रान्सलेशन करेल. म्हणजे काय करेल? रायबोसोमच्या साह्याने काय बनवेल बेटा? प्रोटीन बनवेल. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन गॉट इट? Yes, sir. बरोबर का नाही? सो दिस इज व्हॉट दिस इज द होल सिक्वेन्स. बरोबर आहे का? मग पहिली स्टेप काय असते? ट्रान्सक्रिप्शन. काय असते? प्रोसेसिंग लेवल. म्हणजे काय? प्रोसेसिंग म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर जो एमआरएनए तयार होतो कोणामध्ये? युकॅरियोटिक सेलमध्ये. त्याला काय करावं लागतं? प्रोसेसिंग करावं लागते. बरोबर आहे का नाही? आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर अरे ऐकू येते का? प्रोसेसिंग झाल्यानंतर Yes, sir. प्रोसेसिंग झाल्यानंतर तो कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो? mRNA. सायटोप्लाझम. कुठे ट्रान्सफर होतो? सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सफर होतो. आणि सायटोप्लाझम मधून बाहेर आल्यानंतर तो एमआरएनए कोणाला जोडला होता बेटा? अप्रोच माइक ऑफ ठेव. तुषार माइक ऑफ ठेव. प्रोटीन्स. काय करतो बेटा? तो रायबोसोमच्या सहाय्याने काय करतो? प्रोटीन फॉर्मेशन करतो, ज्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ठीक आहे? येस ऑर नो? Yes, ह्या ज्या sir. स्टेजेस आहेत दोन, ही जी स्टेज आहे ही स्टेज कोणामध्ये पाहायला भेटते? सांगा मला तुम्ही. प्रोसेसिंग ऑफ एमआरएनए हा जो प्रकार आहे, प्रोसेसिंग लेवल, स्प्लिसिंग, कॅपिंग, टेलिंग, हे कोणामध्ये पाहायला भेटतं? युकॅरियोट्स. व्हेरी गुड. युकॅरियोटिक सेल मध्ये. प्रोकॅरियोटिक मध्ये पाहायला भेटतं का असं काही? नो. नो. प्रोकॅरियोटिक मध्ये असं होत नाही. येस ऑर नो? इट इज ओनली सीन इन दी eukaryotic cells. Clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बघा, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन एक एक्झाम्पल इथे प्रूव्ह केलेलं बेटा. कोणामध्ये? ई कोलाय मध्ये.
आता एक लक्षात घ्या, ई कोलाय कोणती सेल आहे बेटा? मग Eukaryotic. प्रोकॅरियोटिक सेल आहे. कोणती सेल आहे? प्रोकॅरियोटिक सेल. ई कोलाय मध्ये एक एन्झाईम असतो, कोणता? बीटा गॅलॅक्टोसिडेज, जो काय करतो? हायड्रोलायसिस करतो. कोणाचं? लॅक्टोजचं. कशामध्ये? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. इन absence of lactose, the synthesis of beta galactosidase is get stopped. The development and differentiation of embryo into adult are result of expression of several sets of genes. बघा काय होतं ऍक्च्युअली, पहिले तुम्हाला ते समजावून देतो. ई कोलायचं आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, इट इज व्हेरी वेल एक्सप्लेन बाय दी ई कोलाय मॉडेल. आता ई कोलाय नावाची सेल आहे, बरोबर आहे. ह्या ई कोलायला फूड म्हणून काय अवेलेबल असतं? नेहमी ग्लुकोज. कळतंय का? ई कोलायला फूड म्हणून काय अवेलेबल असतं? ग्लुकोज. आता ई कोलायला जर ग्लुकोज अवेलेबल असेल तर ई कोलाय काय करते बेटा? ग्लुकोजला काय करते? डायजेस्ट करते आणि काय बनवते? एनर्जी. क्लिअर? आफ्टर डायजेस्टिंग द ग्लुकोज, ई कोलाय विल गेट द एनर्जी. कळतंय का नाही? समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, For sir. every cell, Yes, sir. for every cell it needs the energy. प्रत्येक सेलला काय लागते बेटा? एनर्जी. एनर्जीचा सिंपल फॉर्म काय बेटा? काय आहे? एनर्जीचा सिंपल फॉर्म काय आहे? ग्लुकोज. Glucose. मग ज्यावेळेस ई कोलाय सेलला, ज्यावेळेस काय बेटा? ई कोलाय सेलला ग्लुकोज मिळत असतं, त्यावेळेस ई कोलाय सेल काय करते बेटा? ग्लुकोजचा वापर करते आणि स्वतःची काय करते? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. यूज द ग्लुकोज फॉर ग्रोथ, डेव्हलपमेंट, सेल डिव्हिजन. बरोबर आहे का? कोण करतं असं? ई कोलाय सेल. ठीक आहे. Yes, sir. पण जर ई कोलाय सेलला, इफ द ई कोलाय सेल डझंट गेट द ग्लुकोज, ई कोलाय सेलच्या बाहेर काय अवेलेबल आहे? लॅक्टोज. इफ द लॅक्टोज इज अवेलेबल इन द सराउंडिंग ऑफ ई कोलाय, इफ देर इज अ नो ग्लुकोज, जर ग्लुकोज नसेल, ग्लुकोज काय बेटा? नो ग्लुकोज किंवा ग्लुकोज काय? अब्सेंट. त्यावेळेस बेटा लॅक्टोज नावाचा जो डायसॅकराइड आहे, लॅक्टोज काय बेटा? डायसॅकराइड आहे. माहिती आहे तुम्हाला? Yes, कशात sir. तुटतो तो बेटा? LGG शिकवलं होतं, आठवतं तुम्हाला? LGG, लॅक्टोज आफ्टर Yes, sir. ब्रेकडाऊन इट फॉर्म्स गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. बरोबर आहे का नाही? लॅक्टोज हा बेसिकली काय बेटा? दोन मॉलिक्युलने बनलेला ऍटम आहे. एक म्हणजे काय? Glucose. ग्लुकोज. Galactose. दुसरा म्हणजे काय? Galactose. गॅलॅक्टोज. म्हणजे ज्यावेळेस ई कोलाय सेलला एनर्जीची गरज असते, ती तेव्हा काय शोधते? ग्लुकोज. पण ग्लुकोज भेटतं का तिला? नाही. नाही. इन इट सराउंडिंग ही डझंट गेट द ग्लुकोज. मग ई कोलाय सेल बेटा पर्याय म्हणून काय करते? ई कोलायला काय दिसतो? मग ई कोलाय सीन्स द लॅक्टोज मॉलिक्यूल अराउंड इट. ई कोलायला काय दिसतं? तिच्या आजूबाजूला लॅक्टोज दिसतं. मग ई कोलाय म्हणते, अरे मला आता काहीतरी करावं लागेल. आय नीड टू डू समथिंग फॉर कन्व्हर्टिंग हिज लॅक्टोज इनटू ग्लुकोज. कळतं का नाही? मग ई कोलाय सेल काय बनवते बेटा? एक एन्झाईम बनवते. काय बनवते? एक एन्झाईम. कोणता एन्झाईम? बीटा गॅलॅक्टोसिडेज. काय बनवते बेटा? ई कोलाय सेल एन्झाईम बनवते. आता एन्झाईम बनवते, एन्झाईम काय बेटा? बेसिकली Proteins. Protein. काय बेटा? बेसिकली एन्झाईम काय बेटा? प्रोटीन्स आहेत. म्हणजे ई कोलाय एन्झाईम बनवते म्हणजे प्रोटीन बनवते. म्हणजे ई कोलाय मध्ये काय असेल बेटा? तो जीन. बरोबर आहे का? ई कोलाय मध्ये एक जीन आहे. ई कोलायच्या डीएनए मध्ये एक जीन आहे. तो जीन काय करतो? mRNA बनवतो. mRNA काय करतो?
एक प्रोटीन बनवतो, ज्याचं नाव काय? रायबोझोमच्या मदतीने हा mRNA काय बनवतो? एक प्रोटीन बनवतो. त्या प्रोटीनचं नाव काय? बीटा गॅलॅक्टोसिडेज. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. आणि मग हा बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचा Yes, sir. एन्झाईम काय करतो बेटा? लॅक्टोजचे काय करतो? तुकडे करतो. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करतो. कशामध्ये? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. आणि मग हे ग्लुकोज काय होतं बेटा? अवेलेबल होतं कोणाला? इकोलायला. आणि मग इकोलाय काय करतं बेटा? त्या ग्लुकोजचं अपटेक करते. त्याच्यापासून काय मिळवते? एनर्जी. Energy. मी काय बोललो कळालं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना कळालं का? पण Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Very good. Yes, sir. मग सर Yes, sir. हा आता नीट ऐका. मग तुम्ही एक दुसरा प्रश्न तुमच्या डोक्यात येईल, सर मग इकोलायला जर गरज असते लॅक्टोजची, इकोलायला जर ग्लुकोज नाही मिळालं तर इकोलाय लॅक्टोज डायजेस्ट करते. लॅक्टोज डायजेस्ट करण्यासाठी तिला हा एन्झाईम बनवावा लागतो. बरोबर आहे का नाही? मग इकोलाय सेल मध्ये नॉर्मली हा एन्झाईम नसतो का सर? नो, इट इज नॉट प्रेझेंट नॉर्मली इन द सेल. जेव्हा जेव्हा सेलला काय पडते बेटा? रिक्वायरमेंट, गरज पडते. जेव्हा जेव्हा सेलला काय पडते बेटा? गरज पडते. त्याच वेळेस डीएनएचा हा जीन काय होतो? एक्सप्रेस होतो, mRNA बनवतो आणि मग हा प्रोटीन म्हणजे हा एन्झाईम तयार होतो. कळलं? येस ऑर नो? Yes, sir. म्हणजे कसं बेटा? हे मॉडेल ऑन आणि ऑफ या प्रकारचं आहे का नाही? मग हे जीन एक्सप्रेशन ऑन होतं. कधी ऑन होतं? ज्या वेळेस सराउंडिंग मध्ये काय नसतो? ग्लुकोज नसतो आणि काय असतो? लॅक्टोज असतो. Lactose. तेव्हा हे जीन एक्सप्रेशन काय होतं? ऑन होतं. बरोबर आहे का बेटा? Yes, sir. Yes, sir. हा. आणि ज्या वेळेस ग्लुकोज प्रेझेंट आहे, तेव्हा हे मॉडेल काय असतं? मग ऑफ. कळतंय का? तेव्हा सेल ह्या एन्झाईमला बनवत नाही. क्लिअर? नाही. Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. तुम्ही म्हणाल सर बनवून ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे सर? राहू द्या ना एक्स्ट्रा. बेटा काय असतं? इकोलायला तुम्हाला वाटतंय इकोलायचा हा जीन आहे, हा mRNA बनवेल, मग रायबोझोम ते प्रोटीन बनवतील. ऑलरेडी इकोलाय कोणती सेल आहे बेटा? Prokaryotes. Prokaryotic. Prokaryotic, sir. कोणता ऑर्गॅनिझम आहे हा? युनिसेल्युलर, एक पेशी ऑर्गॅनिझम आहे. बरोबर का नाही? कसा ऑर्गॅनिझम आहे? एक पेशी. मग त्या एक पेशी ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी काय लागणार आहे? फक्त ग्लुकोज लागणार आहे. त्याच्याकडे जागा कमी आहे. मग तो रिकामा एनर्जीचा खर्च कशाला करेल? तुम्हाला वाटतं इथे आपल्याला वाटतं जीन mRNA बनवेल, mRNA रायबोझोमला सांगतील प्रोटीन बनवतील. इथे सगळीकडे काय लागते रे? सांगा मला काय लागते? प्रत्येक Energy. एनर्जी. Energy. मग एनर्जी बळजबरी का खर्च करायची? जेव्हा गरज असेल तेव्हाच खर्च करू असं कोणाचं म्हणणं आहे? इकोलायचं म्हणणं आहे. Coli. समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. समजतंय का सगळ्यांना? Yes. Yes. इकोलाय काम कधी करतो? इकोलाय हे काम कधी करतो? जेव्हा लॅक्टोज नसतं तेव्हाच इकोलायचं हे मॉडेल जनरेट ऍक्टिव्हेट होतं आणि काय बनवतं? प्रोटीन बनवतं. बरोबर आहे का? त्या प्रोटीनचं नाव काय? बीटा गॅलॅक्टोसिडेज. आणि तेव्हाच तो बीटा गॅलॅक्टोसिडेज काय करतो? लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करतो. कशामध्ये? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. समजलं? Yes, sir. Yes. म्हणजे याचा अर्थ इकोलाय मध्ये हे जे मॉडेल आहे किंवा हे जे जीन एक्सप्रेशन आहे हे काय बेटा? कधी ऑन होतं, कधी ऑफ असतं? जेव्हा ऑफ कधी असतं? जेव्हा काय आहे? Glucose. ग्लुकोज काय आहे? ग्लुकोज आहे तेव्हा प्रेझेंट आहे. present. ऑफ कधी होतं? जेव्हा ग्लुकोज काय आहे? Absent. Absent. ऍबसेंट आहे. Chain. म्हणजे कोण प्रेझेंट आहे? Lactose. लॅक्टोज प्रेझेंट आहे. Lactose. बरोबर की नाही? बेटा मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. दिस इज कॉल्ड युअर लॅक ऑपरॅन मॉडेल.
याला लॅक ऑपरंट मॉडेल म्हणतात. हे मॉडेल मी असं स्वतःचं कौतुक करत नाही. यू कॅन सी ऑन दी ऑनलाईन लेक्चर्स, ऑनलाईन व्हिडिओज बघा. आपण मालेगाव सोडावं, आपण मालेगावच्या लोकांची गोष्ट नाही करत आहे. तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स बघा. ऑनलाईन लेक्चर्स मध्ये तुम्हाला किती भारी समजतं लॅक ऑपरंट मॉडेल. भरपूर मोठे मोठे टीचर्स आहे आपल्याकडे भारतामध्ये. ते लॅक ऑपरंट मॉडेल कसं समजवतात आणि आपण कसं समजवलंय तुम्हाला त्याच्यावरनं क्वालिटी कळून जाईल. आपण कुठे शिकतोय, आपण कोणाकडे शिकतोय याची तुम्हाला थोडीशी जाणीव होईल. बघा, ठीक आहे, टाकून बघा तुम्ही लॅक ऑपरंट मॉडेल इकोलाय युट्यूब चॅनलवरती. बघा मग काय, ग्लुकोज ज्यावेळेस अब्सेंट असतं तेव्हाच हे काय होतं बेटा, ऑन होतं. जेव्हा ग्लुकोज काय बेटा प्रेझेंट आहे सेलमध्ये तेव्हा हे मॉडेल काय असतं, ऑफ असतं. येस ऑर नो? Yes, sir. म्हणजे याचा अर्थ काय बेटा, येस सर. जीन एक्सप्रेशन एकदम मुद्द्यावर येऊ आपण. याचा अर्थ काय बेटा, जीन एक्सप्रेशन. कोणत्या जीनचं एक्सप्रेशन? याचा अर्थ जीन एक्सप्रेशन. कोणते जीन रे बेटा? जे जीन काय म्हणतात, बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचा एन्झाईम बनवतात. हे जीन एक्सप्रेशन काय बेटा रेग्युलेट केलं जातं. याला रेग्युलेट केलं जातं. कोण रेग्युलेट करतं बेटा? लॅक्टोज. बरोबर आहे का? कोण रेग्युलेट करतं? लॅक्टोज. बरोबर आहे का? हे जीन एक्सप्रेशन ऑन होईल. काय बेटा ऑन कधी? व्हेन देयर इज अ लॅक्टोज प्रेझेंट. बरोबर आहे का? आणि ग्लुकोज Absent. अब्सेंट. बरोबर आहे का? Yes, sir. बरोबर आहे का? म्हणजे मग बेटा बॉडीमध्ये खूप असे जीन एक्सप्रेशन असतात बेटा की जे काय करतात बेटा ऑन आणि ऑफ होत असतात. म्हणजे गरजेच्या वेळेस ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस सेल काय करते, त्या जीनला एक्सप्रेस करायला होते. डीएनए पासून एमआरएनए बनतो, एमआरएनए पासून रायबोझोम बनतात. सॉरी, रायबोझोमच्या मदतीने काय बनतात, इथे प्रोटीन बनतात. प्रोटीन. समजतंय का नाही? म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हाच सेल काय करते बेटा, या गोष्टी करत असते. बरोबर आहे का? एनर्जी सेल. If substrate is added येस सर. to the growth medium, if the substrate is added to the growth medium of the bacteria, a set of gene is switched on metabolize it. It is called induction. Substrate म्हणजे कोण बेटा? मग ज्यावेळेस लॅक्टोज आपण मीडियम मध्ये ऍड करतो. आता हे बघा, ही प्लेट आहे. ह्या प्लेट मध्ये काय टाकलं आपण? लॅक्टोज टाकलं तर काय आलं बेटा, इकोलाय सेलला काय दिसतंय? सेल इकोलाय सेल येते. कॉलनी आहे, इकोलाय सेल नाही, कॉलनी आहे. हजारो इकोलाय येते एका छोट्या छोट्या कॉलनीमध्ये. ह्या इकोलाय सेलला काय दिसेल माहितीये? लॅक्टोज. काय दिसेल इथे? लॅक्टोज. ठीक आहे. ज्यावेळेस लॅक्टोज येईल तेव्हा ह्या इकोलाय सेल मध्ये जीन एक्सप्रेशन काय बेटा? इंड्यूस. कळतंय का नाही? म्हणजे कळतंय का सगळ्यांना? म्हणजे ते मॉडेल काय बेटा ऑन. बरोबर आहे का? येस सर. बघा, आणि समजा आपण इथे लॅक्टोज न टाकता डायरेक्टली काय टाकला? ग्लुकोज टाकलं. काय टाकलं? ग्लुकोज. तर काय आलं बेटा? व्हेन मेटाबोलाइट प्रोडक्ट इज ऍडेड देन द जीन टू प्रोड्यूस इट आर टर्न ऑफ. दिस इज कॉल्ड रिप्रेशन. जर आपण इथे ग्लुकोज टाकून दिलं बेटा तर काय आलं बेटा? जीन एक्सप्रेशन काय होऊन जाईल? ऑफ. बरोबर आहे का? येस सर. आता नीट ऐका, काही जणांना सबस्ट्रेट हे समजत नसेल. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं? Glucose and galactose. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. बरोबर. मग ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज काय माहिती? या रिएक्शन मध्ये ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज काय आहेत? प्रोडक्ट. आणि लॅक्टोज काय आहे? सबस्ट्रेट.
मग त्यांनी तेच म्हटलं, जर सबस्ट्रेट ऍड झाला, इफ द सबस्ट्रेट इज ऍडेड टू द ग्रोथ मीडियम, जर आपण इथे सबस्ट्रेट ऍड केला, सेट ऑफ जीन स्विच ऑन मेटाबलायझिंग इट, सेट ऑफ जीन काय बेटा ऍक्टिव्ह होतील आणि याला मेटाबलाइज करण्यासाठी काय करतील बेटा सुरुवात करतील. याला मेटाबलाइज करायचं लॅक्टोजला, म्हणजे जीन काय बेटा एक्सप्रेस होतील. बरोबर आहे का नाही? कोणता जीन एक्सप्रेस होईल? जो जीन काय बनवतो बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचा एन्झाईम. बरोबर आहे का? Yes, sir. म्हणजे ते ऑन होणं म्हणजेच काय इंडक्शन झालं, सुरुवात झाली. आणि समजा दुसऱ्या केसमध्ये आपण काय केलं, डायरेक्टली मेटाबोलाइट ऍड केले. म्हणजे काय ऍड केलं बेटा? प्रोडक्ट. डायरेक्टली ग्लुकोज ऍड करून दिलं, लॅक्टोज टाकलं, आपण काय टाकलं? प्रोडक्ट टाकले. दिसतंय का? काय टाकलं आपण? प्रोडक्ट टाकलं, ग्लुकोज टाकलं. जीन्स टू प्रोड्यूस इट आर टर्न ऑफ. मग जीन्स जे ग्लुकोज बनवतात ते काय होतील? स्टॉप होतील. लॅक्टोजचे तुकडे करून जे ग्लुकोज बनवतात त्या जीनचं काम आता आहे का? नाहीये. बरोबर आहे का नाही? म्हणजे मॉडेल काय बेटा? ऑफ. जीन एक्सप्रेसिंग काय होईल? ऑफ. बेटा रिप्रेशन. ऑन ला काय म्हणतात? इंडक्शन. आणि ऑफ ला काय म्हणतात बेटा? रिप्रेशन. एकदम सोप्या भाषेत कळालं का? येस सर. काय म्हणणार? इंडक्शन. काय म्हणणार बेटा तुम्ही? इंडक्शन. आणि ऑफ काय म्हणणार बेटा? Repression. रिप्रेशन. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? येस सर. Yes, sir. हा कन्सेप्ट ज्यांनी मांडला ते Yes, sir. ग्रेट सायंटिस्ट कोण होते? ओपेरॉन कन्सेप्ट मांडणारे सायंटिस्ट होते. कोण बेटा? काही ग्रेट सायंटिस्ट लोकांनी ओपेरॉन. लॅक ओपेरॉन मॉडेल प्रपोज केलं. आता ओपेरॉन काय आहे हे तर कळलं तुम्हाला इथपर्यंत? येस सर. आता काही ठिकाणी आता Yes, sir. व्हेरी गुड. सगळ्यांना इथपर्यंत समजलं? Yes, sir. येस Yes, सर. sir. Yes, sir. Yes, sir. ओपेरॉन कन्सेप्ट काय बेटा? आता नीट ऐका. जर एखाद्या रिएक्शन मध्ये किंवा आता समजा लॅक्टोज आहे, नीट ऐका बरं का, लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? एन्झाईम. कोणता? बीटा गॅलॅक्टोसिडेज. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, लॅक्टोज सेलच्या बाहेर आहे, त्याला मध्ये घ्यायचंय म्हणून एक एन्झाईम लागणार आहे. कोणता? परमिएज. आता ही इकोलाय सेल आहे बरं का. कोणती सेल बेटा? इकोलाय सेल. लॅक्टोज कुठं पडलेलं आहे? इथं पडलेलं आहे, सेलच्या बाहेर. कळतंय का? सेलच्या बाहेर आहे. सेलला दिसलं काय हे बाहेर पडलेलं? काय हे लॅक्टोज आहे. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. मग सेलला कळालं, इकोलाय सेलच्या न्यूक्लियस डीएनए ला कळालं की काय आहे? लॅक्टोज पडलेलं आहे. मग ही सेल एक एन्झाईम पण बनवते दुसरा. कोणता? परमिएज, जो या लॅक्टोजला मध्ये घेतो. नॉर्मली हे लॅक्टोज असं जाऊ शकत नाही. कळतंय का नाही? मग इथे एक एन्झाईम येतो. कोणता एन्झाईम येतो? परमिएज. हा एन्झाईम काय करतो? याला मध्ये घेतो. कोणाला मध्ये घेतो? लॅक्टोज. लॅक्टोज मध्ये घेतो. समजतंय का नाही? कळतंय का? Yes, sir. हा म्हणजे आता नीट ऐका, लॅक्टोज जर प्रेझेंट असेल तर ही सेल जी आहे, म्हणजे हे जे जीन आहेत, हे नुसते बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचा एन्झाईम नाही बनवत. हे अजून एक एन्झाईम बनवतात, परमिएज. अजून एक एन्झाईम बनवतात ते काहीतरी. येस ऑर नो? कळतंय का सगळ्यांना? येस. अरे येस ऑर नो? Yes, sir. म्हणजे लॅक्टोजला पचवायचं असेल तर त्याला 2-3 एन्झाईमची गरज असते. इट नीड्स 3 एन्झाईम्स. एक मध्ये घेण्यासाठी, एक ऍक्च्युअली त्याचे तुकडे करण्यासाठी. समजतंय का? मग 3 एन्झाईम बनवावे लागतील. म्हणजे किती जीन इन्व्हॉल्व असतील बेटा? मग 3 जीन. बरोबर आहे का? Yes, sir. किती जीन असतील बेटा? 3 जीन असतील. 3 जीनचा ग्रुप त्याला काय म्हणतात बेटा? ओपेरॉन.
a group of genes involved in the particular work. खूप सारे एन्झाईम, खूप सारे जीन एकत्र असतात. आता लॅक्टोज डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे एन्झाईम बनवायचे. समजतंय का सगळ्यांना काय बोलतोय? Yes, sir. बीटा गॅलॅक्टोसिडेज बद्दल तुम्हाला Yes, पूर्णपणे समज sir. आली. मी परमिएज बद्दल सांगितलं. अजून एक एन्झाईम आहे जो त्याला लागणार आहे समजा. म्हणजे 3 एन्झाईम बनवायचे. लॅक्टोज पचवायचा असेल तर लॅक ओपेरॉनला किती एन्झाईम इकोलायला किती एन्झाईम बनवायचे? 3. आता 3 एन्झाईम बनवायचे म्हणजे 3 जीन इन्व्हॉल्व असतील, बरोबर आहे का नाही? कारण एन्झाईम म्हणजेच काय बेटा? प्रोटीन. सांगितलंय तुम्हाला मी. मग इथे त्याला किती जीन लागत आहेत? 3 जीन लागत आहेत, बरोबर आहे का? आणि 3 जीनचा ग्रुप असतो. मग जे जीन एकत्र काम करतात त्यांचा काय असतो? ग्रुप असतो. आणि त्या ग्रुप ऑफ जीनला काय म्हणतात बेटा? ओपेरॉन. क्लिअर? Operon. अरे सगळ्यांना Yes, काय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन. ओंकार, प्रेरणा, Yes, sir. प्रेरणा आहिरे, Yes, sir. आकाश, Yes, sir. अनिता, समजतं सगळ्यांना? दर्शन, दर्शना, Yes, sir. Yes, sir. हर्षल पवार, अंजली, समजतंय का? पूजा, Yes, sir. एव्हरीवन. सायली, समजतंय का? सृष्टी, Yes, sir. लेक्चरला का नव्हती काल का तू? ठीक आहे, रिजॉईन करायचंय. काय करायचंय? रिजॉईन. क्लिअर? Sir. हा. बघा मग कन्सेप्ट ऑफ ओपेरॉन कन्सेप्ट एवढंच बघायचं आपल्याला. एवढीच एक स्लाइड बघायची आहे. बाकी आपण उद्या बोलू. बघा मग each metabolic reaction is controlled by मग what set of genes. बरोबर आहे का? कळतंय का? Yes, sir. Sir. म्हणजे एक जीन नसतो बेटा, असे काय असतात? Yes, भरपूर जीन sir. असतात जे काय करतात? त्या एका रिएक्शनला व्यवस्थित घडवून आणण्यासाठी काय करतात? रोल प्ले करतात. कळतंय का नाही? ऑल जीन्स रेग्युलेटिंग द मेटाबॉलिक रिएक्शन कॉन्स्टिट्यूट द ओपेरॉन. कळतंय का नाही? मग हे ग्रेट सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलं. ओपेरॉन नावाच्या सायंटिस्टने शोधलं, सांगितलं की काय बेटा? ग्रुप असतो कशाचा? जीन्सचा, जो एक रिएक्शन मध्ये म्हणजे एक पूर्ण कामामध्ये इन्व्हॉल्व असतो. कळतंय का नाही? एक पूर्ण गोष्ट कंप्लीट करायची आहे तर त्या गोष्टी करण्यासाठी काय लागतं बेटा? वेगवेगळे जीन्स, वेगवेगळे एन्झाईम लागतात. वेगवेगळे एन्झाईम कोड करायचे असतील तर वेगवेगळे जीन असतील आणि त्या वेगवेगळ्या जीनचा एक ग्रुप, त्याला काय म्हटलं जातं बेटा? ओपेरॉन म्हटलं जातं. क्लिअर? काय म्हटलं जातं? ओपेरॉन म्हटलं जातं. मग असे किती मॉडेल आहे बेटा? लॅक ओपेरॉन, ARP ओपेरॉन, रा ओपेरॉन, हिज ओपेरॉन, वॅल ओपेरॉन, असे काय बेटा? हे भरपूर असे मॉडेल्स आहेत. ठीक आहे? कळतंय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes. Yes, sir. Going to discuss Yes, sir. ओपेरॉन concept in tomorrow's lecture. उद्या आपण या लॅक ओपेरॉन मॉडेल बद्दल बोलू. ठीक आहे? Yes, sir. हा, मग लॅक Yes, sir. ओपेरॉन प्रपोज कोणी केलं होतं? जॅकॉब आणि मोनॉड नावाचे Yes, sir. ग्रेट सायंटिस्ट आहे. फ्रान्सिस जॅकॉब आणि जॅकीज मोनॉड या 2 ग्रेट सायंटिस्टनी हे मॉडेल प्रपोज केलं होतं. कोणतं? लॅक ओपेरॉन. Lac मग operon. ओपेरॉन समजला का तुम्हाला? ओपेरॉन समजला का? ओपेरॉन म्हणजे काय मग? Yes, sir. अ ग्रुप ऑफ Set of gene. जीन्स Gene. और सेट ऑफ जीन्स, सेट और ग्रुप ऑफ जीन्स जे इन्व्हॉल्व असतात कशामध्ये? फॉर डुईंग द पर्टिक्युलर वर्क. समजतंय का नाही? Yes, sir. Yes, sir. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. लॅक ओपेरॉन मॉडेल कोणी Yes, प्रपोज sir. केलं? लॅक ओपेरॉन मॉडेल वॉज प्रपोज बाय द ग्रेट सायंटिस्ट फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक्स मोनॉड. या मॉडेलचं नाव लॅक ओपेरॉन का आहे? कारण हे मॉडेल कोणासाठी इन्व्हॉल्व आहे? लॅक्टोजच्या डायजेशनसाठी. म्हणून त्याला लॅक्टोज म्हणून काय? लॅक. आणि ओपेरॉन म्हणजे काय? ग्रुप ऑफ जीन्स. क्लिअर? Gene.
Yes, sir. Yes, sir. लॅक ऑपरॉन मॉडेल म्हणतात. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. सो विल डिस्कस द लॅक ऑपरॉन मॉडेल टुमॉरो. उद्याचं लेक्चर कोणीच मिस करायचं नाहीये. क्लिअर? ओके. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, Yes, sir. sir. बाय. Yes, sir.